नमस्कार, राम राम, सुप्रभात सगळ्या शेतकरी मित्रांना. जय हरी, जय शिवराय, रामकृष्ण हरी. मित्रांनो, जय शंभूराजे. आपण मोडलीम गाय बाजारमध्ये आहे. प्रत्येक शनिवारी हा व्हिडिओ आपण शूट करून टाकत असतो. ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण घर बसल्या सध्याचे दर गायचे काय चालू आहेत आपण या व्हिडिओतून दाखवत असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला इंस्टा, यूट्यूब, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. राज्यमाता खिल्लार प्रेमी आणि अजित कदम याचे प्रेमी दोन्ही आयडी आपले आहेत. तर आता इथून बाजार स्टार्ट होतोय मार्केट यार्डचा असा खालीपर्यंत. जिथं तुम्हाला कोबा दिसतोय इथं बऱ्यापैकी सरस व्यापाऱ्यांच्या दावणी असतात. आणि व्यापाऱ्यांच्या दावणीला जरा थोडा निवडक माल असतो. त्यातल्या त्यात टॉपच्या गायींचे दर थोडे जास्त सांगतात ते, आणि गाय पण तशाच असतात. त्याच्यानंतर आपण थोडे शेतकऱ्यांच्या गाय बघू. भाकड गाय, कालवडी बघणार आहेत. व्हिडिओ स्किप करू नका. तर या बाजारातले टॉपचं कालवड आहे पाठीमागचं. कसं आहे दाताला? दाताला चौसा आहे. आणि ही ही दुसऱ्या येताची कालवडाचं काय सांगितलं? 31. कालवड बघा काय शायनिंग आणते. एकच नंबर चमक, रेशीम चमकल्यासारखं. चारी सडामध्ये समान अंतर, चारी सड समान. 12 कालवड पहिले त्याला पिळ्यासारखं कालवड आहे. 31 सांगितलं. आणि हिचं 31. ती किती दूध देईल? 12-13. पहिल्या रोला 12-13 पिळेले. 25+ आरामात चालेल. नंबर सांगा की. 98 81 84 92 71. वाढा की तुम्हाला आता पाठीमागून पूर्ण दाखवतो. दुसऱ्या वेताचे पहिल्या वेताला 11-12 चाललेले. हिला पण 8 दिवस टाईम आहे. पूर्ण कास दिले. आणि हे पहिल्या वेताचं कालवड ठेपा बघा कसा लागला. तुमच्या मते जोडीचा अंदाज किती लागेल कमेंट करून नक्की सांगा. आता आपण थोड्या इतर शेतकऱ्यांच्या पण गाय बघू. गाय कशी दादा ही? ताजी वेलेली गाय बघा. सोडा की खाली खोंड आहे. कधी येईल? बरं. परवा दिवशी गाय वेली. दूध काय तिला? 9 लिटर दूध भरते. परवा दिवशी वेली बघा. नाथपुळा बघू शकता. एकच नंबर. 12 चालेल. काय सांगितली किंमत? 1.5. दाताला कडदात करते बघा. शिरा पूर्ण तुम्हाला दिसते त्या कासाच्या वरती. एक नंबर क्वालिटी आणि हेल्दी एकदम. खायला वगैरे एकदम मस्त. नंबर सांगायचे. 93 25 49 74 77. कमी जास्त होईल? एकच आहे का अजून? बांधा. ही पण येलेली बघा. 2 दिवस झाले हिला पण. तिचं काय सांगितलं किंमत? 70,000. गाय बघून किमती आहे त्या बघा. कलर, पॅच, ब्रँड बघू शकता तुम्ही. 100%तली आहे ती. थोडी 80-90% येते. पण ही जी कासची ठेवण, सडाचा आकार एकदम सगळं व्यवस्थित आहे. फक्त टक्केवारीवरती किती हजार सांगितले तिचे? 70,000. हिचं पण कमी जास्त होईल. दूध किती देईल? दूध ती 9-10 लिटर 9-10 लिटर दूध देईल. एकदम मापात किमती तुम्हाला इथं मिळते. त्या नंबर दिलेला आहे भावाचा. कॉल करू शकता. खाली काय आहे तिला? कालवड आहे बघा. गाईचा व्यवहार चालू आहे बघा. शेतकऱ्याची गाय. गायने कास कशी केली बघा. किती दूध देईल कमेंट करून सांगा. पहिले त्याचं कालवड आहे बघा. भाद्या गाईसारखं कालवड आहे. दाताला कसं आहे? 2 दात कालवड आहे. पण कास सड बघू शकता. उभी कास आहे पूर्ण. उभी आडवी कास. आणि एकदम मोठ्या मापाचं कालवड आहे. कोटबाज. 10-11 लिटर दूध देईल. काय सांगितलं? 1.40. दुसरा असल्यामुळे किंमत लागली बघा. कमी जास्त होईल. नंबर सांगा इथून. 99 75 82 76 18. कसं वाटतंय कालवड कमेंट करून सांगा. दुसरा आहे सोडून दाखवायचं चालू. एवढी गर्दी सगळी. 24 कॅरेटची पिळ्याची अंगठी. बघा कसं लागलं. ही गर्दी सगळी शेतकऱ्यांची.
सगळी गर्दी त्या कालवडासाठी. हो किती सांगितलं इथं? 1.25 लाख. 1.25 लाख. दाताला 400. एकच नंबर लागलाय बघा वासरू. पहिले आताचं कालवड आहे 1.25 लाख. एकदम टाईट आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली. आयो 2 ठिकाणी व्यवहार चालू आहे बघा कालवडाचा. हे मामाने इकडे वेगळी गँग चालू केली आहे, यांनी वेगळी गँग चालू केली आहे. हा बसते का बघू कालवडाला. पहिले आताच कालवड आहे 4 दात. 2 ठिकाणी नोटा चालू. असं पहिल्यांदाच बाजारात म्हणजे असं झालंय की 2 ठिकाणी नोटा घेतलेल्या आहेत 2 मालकांनी. इंटरेस्टिंग व्यवहार चालू आहे बघा. बघू ऍक्च्युअल कितीपर्यंत जात. किती दूध देईल कमेंट करून सांगा. ठेपा बघा कसा आहे पाठीमागून फोडून. त्यामुळे आज मार्केट जाम केलंय. एका कालवडाने 400 शेतकऱ्या बसलं कालवड आहे. दोन ठिकाणी नोट आहेत आणि 2 ठिकाणी व्यवहार चालू. कुठल्या गावचा आहे? भूताष्टेच आहे. घरचं गोट्यातलं आहे. मस्त सांभाळे बरं का. आले जवळ आता. बघा गर्दी बघा त्या कालवडासाठी. बघा ही गर्दी. ही सगळी गँग थांबलेली आहे. सगळे ते एका कालवडासाठी थांबले बघा. इकडं वेगळा टापू आहे, इथं वेगळा टापू आहे, इथं वेगळा टापू आहे. सगळ्या ग्रुपचा विचार चाललाय की कालवड किती पत्र सुटावं आणि कितीपर्यंत घ्यावं. आता थोड्याच वेळात व्यवहार होईल. पण तुमचा अंदाज किती होते? 1.40 सांगितलंय मालकाने, शेतकऱ्यांनी सांगितलंय. शेतकऱ्याचंच कालवड आहे. भूताष्टे तालुका माढा जिल्हा सोलापूर इथलं कालवड आहे. इकडं नोट आहे, इकडं नोट आहे, इकडे विचार चालू आहे की घ्यायचं कसं. मित्रांनो आता क्वालिटी वासरू दूध देईल ही कास कशी ओळखायची? कालवडी येलेलं नाही. वेलेलं असलं तर तटवल्यावर कास पूर्ण तंग असते. कास पूर्ण दूध आहे कारण कासाला पुढून मागून कुठूनच सूज तुम्हाला दिसत नाही. बघू शकता अल्फा कुठल्या प्रकारचा कालवडाला नाही. पुढे बेबीकड सुजलेलं नाही किंवा पाठीमागं तुम्हाला लाल भडक सूज दिसत नाही. जे आहे ते पूर्ण दूध आहे. बघू शकता अजून कास ओढली जाते चिमटीत धरलं तर. आणि पुढं जिथं जास्त कास सुचते आपण म्हणतो पुढं किती कास केली, तिथं काहीच नाही. नॉर्मल बेंबी तिची आहे असे. त्याच्यामुळं कालवड 100% दूध देणार, त्यात काय वाद नाही. आणि जी आज गर्दी एवढी बाजारामध्ये कुठल्याच जनावराला होत नाही. शिवलं कशी दिली शेट? हो कशी दिली? किंमत सांगा, किंमत सांगा कशी दिली? 1.10. एक नंबर. पिळून घ्यायला चाललंय. 1.40 सांगितलं होतं, 1.10ला व्यवहार झाला बा. पिळून घ्यायला चालू आहे. एक 10ला कालवड गेलं बघा. गर्दी पूर्ण मोडणी मार्केट जाम केलं. 1.10ला टॉपचं 400 कालवड गेलं. तर ते एक आपण लाईव्ह व्यवहार कॅच केला. तर इकडे एक गुलाल पडलेला आहे. संतोष गाडे यांच्या दावणीतलं गाय आहे बघा. कशी दाताला बाया? जुळत आलेली. दूध किती? दूध 25 लिटर. व्यवहार झालाय कसा झाला? 1.25ला. लय टाईट लागला व्यवहार. 1.25 युनिक जर्शी बाजारात आली बघा. प्युअर जर्शी मधले. तुमची काय का? कुठल्या गावची? जर्शी एकदम फॅट डिग्री
क्वालिटी जर हिच्या दुधाला असेल CHF ला एवढी नसते. एकदम हेल्दी आहे बघा, सांभाळणी वगैरे चांगली आहे आणि 8 ते 10 दिवस टाइम घेईल अजून. किती दूध दिलो शेट? 9-10 पिळते आहे. किती वेत आहे? तिसऱ्यांदा आहे, वाटत नाही. चांगली सांभाळी बघा. काय सांगताय किंमत? 70,000 किंमत, पण दादाने व्यवस्थित सांगितली. 9-10 लिटर दूध आहे आणि खरंच क्वालिटी ह्या दुधाला जास्त असते. ज्यांनी दर्शी सांभाळली आपल्या गोट्यामध्ये त्यांना माहीत आहे. नंबर सांगा की तुमचा. 70-28-25-13-91. आज मार्केटमध्ये जो कोण व्हिडिओ बघतो त्यांनी कॉल करू शकता. जर घरी नेली तर तुम्हाला मिळेल, पण शक्यतो बाजारात जाईल कारण हिला पण बरीच गर्दी चालू आहे बघा बघायला. तर आता आपण बघितला गायींचे व्यवहार 70,000पासून 1,20,000 पर्यंत व्यवहार आहेत. लाईव्ह व्यवहार आपण एक बघितला, 1,10चा व्यवहार बघितला. आता आपण आलोय कालवडींच्या बाजारामध्ये आलोय. कालवडींचं एक वेगळी आपल्याला व्हिडिओ पडणार आहे, तर तो पण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आता गायींचे दर बघितले, कालवडींचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.